श्रेयस आपल्या बरोबर आहेत मुंबईतल्या हॉटेलच्या बाहेरून ताजच्या बाहेरून ते आपल्या बरोबर जोडले गेले। तर श्रेयस, राज ठाकरेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत? अजून एवढ्या बैठकांचं हे सत्र सुरू आहे, बैठकांवर बैठका होत आहेत, तरी सुद्धा कुठेतरी घोडा अडलेला दिसतंय, अजूनही अधिकृत घोषणा समोर होताना दिसत नाहीये। खरं आहे का? अधिकृत घोषणा अजूनपर्यंत होताना दिसत नाही। त्याचं एक कारण आता आपण ताजमध्ये आहोत, ताज लँडसाईडला। याच ताज लँडसाईडला खऱ्या अर्थानं अनेक आता सगळीच मोठी नेते मंडळी जी आहेत, मग ते भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आता बैठक सुरू आहे। आपण म्हणू शकतो की आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं मनसे जेव्हा महायुतीत आली, तर महायुतीत मनसे आली, त्याच्या किती जागा मिळाव्यात, किती जागा मिळवून देईल। बरं, मनसेला जरी आपण उत्तर मुंबईची जागा दिली किंवा व्हॉटेवर दक्षिण मुंबईची जागा दिली, तरी मनसे ती जागा मिळवणार आहे का, याकडे आता भाजप आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांचं सगळ्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग जे आहे ते आता सुरू झालेलं आपण म्हणू शकतो। आणि खऱ्या अर्थानं आज किंवा उद्या ह्याची घोषणा देखील होईल असं म्हणता येतं। एकंदर आपण बघितलं गेलं तर गार्गी आपल्याला बघावं लागेल, कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक महत्वाची बैठक आपल्या सगळ्या नेते मंडळींना आपल्या घरी बोलवलंय। त्या सगळ्या नेते मंडळींच्या घरी बैठक सुरू होण्याच्या आधीच राज ठाकरे फक्त आणि फक्त एकटे या इथं आलेले आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे आपण हे म्हणू शकतो की त्या ताजलँड त्यांच्या या मीटिंगमध्ये सगळ्यात जास्त अर्थ आणि महत्व यासाठी आहे, कारण हे तीनही नेते आता बहुधा पहिल्यांदा या महायुतीच्या चर्चेमध्ये तिन्ही नेते एकत्र बसताना आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे आता खरं अर्थानं एक लास्ट रिसॉर्ट ज्याला आपण म्हणतो, आपण शेवटचे चर्चा ज्याला आपण म्हणतो, की शेवटची चर्चा महायुतीची आता होताना दिसते। कारण या चर्चेतून राज ठाकरे इथून निघतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या बैठकीत जातील आणि आपल्या बैठकीत मनसे नेत्यांना सांगतील काय गोष्टी घडल्या, काय गोष्टी घडल्या नाहीत, काय गोष्टी घडू शकतात किंवा नाही, हे सगळे आता सांगण्यात येणार आहेत। थोड्याच वेळ पुढे आपण बघितलं गेलं तर सगळ्यात अगोदर राज ठाकरे या ताजलँड साईडला बसलेले आहेत। त्याच्या सुरुवातीला अशी चर्चा होती की राज ठाकरे कदाचित आशिष शेलार यांना भेटायला रंगशारदा जाणार होते, त्यामुळे ते एकटे निघालेत। राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना जे सगळे लोक आता खऱ्या अर्थानं शिवतीर्थावर आले त्यांना सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी चाललोय, त्यामुळे कोणीही येऊ नका किंवा कोणीही माझा पाठला करू नका, असं त्यांनी प्रसार माध्यमांच्या काही प्रतिनिधींना देखील सांगितलं होतं। पण राज ठाकरे रंगशारदाला न जाता ही ताज लँडसाईडला आलेत। त्यामुळे ही बैठक यासाठी महत्वाची आहे, कारण एकूण जर आपण बघितलं गेलं तर कोणालाच या गोष्टीची भनक लागू नये, कोणाला गोष्टीचं कळू नये की अशी बैठक होते, त्या कारणाने कुठे कुठे राज ठाकरे इथे आले। राज ठाकरे आणि विशेष म्हणजे श्रेयस, आपण या संपूर्ण भेटीकडे पाहिलं तर या ज्या दोन जागा आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेच्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेमध्ये या पार्श्वभूमीवरती काही चर्चा होताना दिसतेय का? याचा अर्थ आपण बघितलं गेलं तर काल पुढारींनी एक अशी आपणच खऱ्या अर्थानं एक बातमी केली होती की जी जागा राज ठाकरेंना हवी आहे, जी जागा त्या जागेवरची दुकानं हवी आहेत, जी मलबार हिल परिसर आहे, या परिसरातली जागा जी राज ठाकरेंना हवी आहे, तिकडे मनसेचा वोट बँक आहे तरी किती, ह्याचा विचार आता खऱ्या अर्थानं होताना दिसतोय। हा जरी होताना दिसला तरीही सगळ्यात मोठं कारण हेच आहे की हा एक चर्चा जरी होताना दिसली तरीही मनसे या पूर्ण जागेवर आपला खासदार निवडून आणू शकते का, या सगळ्या प्रश्नचिन्ह भाजप नेत्यांनी उपस्थित केलेला। सगळ्यात महत्वाचं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलं। अमित शहा यांच्या भेटीमध्ये राज ठाकरे यांना ही जागा मिळेल अशी हमी देण्यात आली होती, पण कुठे ना कुठे जेव्हा महाराष्ट्रात राज ठाकरे आले तेव्हा महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांनी सुद्धा ही चर्चा केली आणि भाजप नेत्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना असं कळलं की ही जागा कदाचित त्याचा वोट बँक जो आहे तो मनसेला मिळू शकणार नाही। बरं, मनसे जो वोट बँक कॅटर करण्याचा प्रयत्न करते तो शिवडी परिसरातला आहे, पण शिवडी परिसर फक्त त्या परिसरात येत नाही, तर तुमचं टाउन, मलबार हिल, कुलाबा कॉसवे, हा सगळा परिसर त्या मतदारसंघात येतो आणि तिकडचा मतदार फार महत्वाचा आहे। त्यामुळे तो मतदार हा भारतीय जनता पार्टीला इनकॅश करता येईल। त्यामुळे जर ही सीट मनसेकडे आली तर भारतीय जनता पार्टीचा इनकॅश करण्याचा जो मतदार आहे तो कदाचित मनसेला मिळणार नाही आणि ही सीट जाऊ शकली तर। त्यामुळे कुठे ना कुठे आता ही लढाई जी आहे ती शेवटची रणसंग्रामाची लढाई आहे। त्यामुळे कुणाला जर ही सीट गेली आणि जर ती सीट नाही आली तर आपण हा विचार अगोदर करायला पाहिजे होता का, हा विचार भारतीय जनता पार्टीचे काही नेते मंडळींनी केला। तोच विचार खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काल याचा उल्लेख झाला आणि त्याच भेटीचा कालचा उल्लेख आज शेवटचा होता निश्चय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बैठकीत आहेत।